आपणा समान येते नाही तुझे मन तेथे नाही तुझे मन तेथे नाही तुझे स्वामी महाराज की जय। सद्गुरु गंगाधर शिवाचार्य शिव शिव शिवाचार्य की जय। शिवा सद्गुरु गंगाधर शिवाचार्य सद्गुरु राजलिंग शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु रविशंकर महाराज की जय। शिवहर 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 की भारत माता की जय। गुरुदेवाचा ही देव कळू येता अनुभव करी आपणा समान तेथे नाही दुजे पण गंगेवरील वाहने नेती पैल तिरा प्राणी करी आपणा समान तेथे नाही दुजे पण मने महादेव दाता म्हणे महादेव दाता दान देतो सायुज्यता करी आपणा समान तेथे नाही तुझे पण शिवहर 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 बसलेली मंडळी शिवहर
शिव हर शिव शिव हर शिव हर शिव शिव हर शिव नमः पार्वती पते शिव हर महादेव शिव हर शिव हर शिव हर शिव हर शिव हर जय जयाजी सदाशिवा अद्वयानंद वैभवा नमो तुझ देवादिदेवा परमेश्वरा जगद्गुरु सानंदमानंदवने वसंतम आनंदमानंद हत पापवृंदम वाराणसीनाथ मम नाथ नाथम श्री विश्वनाथं शरणं प्रपद्ये। ओम नमो सदाशिवाय ओम नमो सदाशिवाय ओम नमो सदाशिवाय ओम नमो सदाशिवा सर्वदेवांची या देवा अखिल ब्रह्मांडाचा नायक शाश्वत वैभवाचा स्वामी भगवान आशुतोष शिवप्रभू जगदादी जगद्गुरु रेणुकादी पंचाचार्य या ठिकाणी लिंगैक्य गंगाधर शिवाचार्य महाराजांच्या द्वितीय पुण्यतिथीच्या निमित्तानं ज्यांची परमकृपा आणि परमकृपा आशीर्वाद या ठिकाणी प्राप्त होत आहेत असे काशी ज्ञानसिंहासनाधीश्वर श्री 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 1008 जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींच्या पवित्र पादचरणी अनंत वंदन करतो। कीर्तनाचा विना ज्याने धारण केला असे शटस्थल ब्रह्म रविशंकर शिवाचार्य स्वामीजी, कीर्तनाकरता उपस्थित परणकर ब्रहण मठाचे राचलिंग शिवाचार्य स्वामीजी,
तथा सिद्धेश्वर मठ संस्थान चे मठाधिपती शटस्थल ब्रह्म शिवानंद शिवाचार्य स्वामीजी या ब्रह्मा विष्णू महेशाचे त्रिविध स्वरूप यांच्या पवित्र पादचरणी अनंत अनंत वंदन. लिंगैक्य गंगाधर शिवाचार्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं औंधकर ब्रह्मण मठामध्ये 7 दिवसीय सप्ताहाचा आजचा 6वा दिवस आहे. आणि या निमित्तानं या अखंड सप्ताहामध्ये ज्यांच्या पवित्र अशा पावलं नृत्याच्या माध्यमातून या ठिकाणी ज्या गुरुकुलच्या विद्यार्थिनी आहेत, काय नाव आहे गुरुकुलाचं पाटील? विश्वमाऊली विश्वमाऊली गुरुकुलाच्या या सर्व विद्यार्थिनी आणि आपण या ठिकाणी उपस्थित सर्व समाज बांधव, औंधकर मठ शिष्य परिवार, आमचे बनसाळचे पाटील, आम्ही म्हणतो नाव मला माहिती नाही, बाळासाहेब पाटील, सुंदर असं मृदंग वादन करत असलेले या ठिकाणी मृदंगवादक आमचे परशुरामजी डोंबे महाराज, शिवदास स्वामी, आतर्डीचे भजनी मंडळ आणि आपण उपस्थित सर्व भाविक जन, वीरशैव लिंगायत समाज बार्शी, कीर्तनाच्या चिंतनाकरता घेतलेला अभंग पश्चिम महाराष्ट्रातले शैव परंपरेतले एकमेव संत ते म्हणजे महादेव प्रभू. महादेव प्रभूंच्या जीवनामध्ये सद्गुरूंची कृपा प्राप्त झाली. महादेव प्रभूंनी 3 वेळेला 12 ज्योतिर्लिंग दर्शन केलं. देश पर्यटन झालं. पण सर्व देश पर्यटन झाल्यानंतर महादेव प्रभूंना जो सद्गुरूंचा साक्षात्कार झाला, तो सद्गुरूंचा साक्षात्कार वाई या नगरीमध्ये त्यांना सद्गुरूंचा साक्षात्कार झाला. आणि म्हणून ते एका त्यांच्या अभंगामध्ये म्हणतात, धन्य राजयोगी भेटले सुजान, धन्य राजयोगी भेटले सुजान, धन्य मौली भेटले धन्य आजयोगी भेटले तेने माझे केले समाधान, तेने माझे केले समाधान, धन्य राजयोगी भेटले सुदान, धन्य राजयोगी भेटले सुदान, धन्य राजयोगी भेटले सुजान, धन्य राजयोगी भेटले सुजान, धन्य राजयोगी भेटले सुजान, धन्य राजयोगी भेटले सुजान. धन्य राजयोगी भेटले सुजान, तेने माझे केले समाधान. वाई या नगरीमध्ये महादेव प्रभूंना राजयोगी सद्गुरूंची भेट झाली.
आणि त्या राजयोगी सद्गुरूंचा शक्तिपात झाल्याबरोबर माऊली म्हणतात, धन्य राजयोगी भेटले सुजान. प्रपंच करत करत पारमार्थिक जीवन जगणारे महादेव प्रभू आपल्या वाईपासून भुईंच्या जवळ एक जांब नावाचं गाव आहे. त्या जांब नगरीमध्ये महादेव प्रभूंची समाधी आहे. आईचं नाव पार्वती आणि वडिलांचं नाव नीलकंठ स्वामी. महादेव प्रभूंच्या जीवनामध्ये त्यांचे अनेक शिष्य झाले. म्हणजे सोलापूर, धाराशिव इथपर्यंत. एकदा ते बंद करावं. महादेव प्रभूंच्या जीवनामध्ये एक कारामुंगे नावाचे शिष्य होते सोलापूरचे. ते महादेव प्रभूंना विचारू लागले की प्रभू, हा राजयोग काय आहे? तुला बघायचं आहे का? म्हणले राजयोग काय आहे? महादेव प्रभूंनी कारामुंगेच्या डोक्यावर हात ठेवला की ते समाधिस्थ झाले. आणि ज्या वेळेला पुन्हा त्या समाधीतून त्यांना बाहेर काढायचं होतं, पुन्हा हात ठेवला आणि ते समाधीतून बाहेर आले. आणि महादेव प्रभू कारामुंगेंना विचारतात, अरे राजयोग काय आहे कळला का? त्यावेळेला त्यांची झालेली जी स्थितप्रज्ञ अवस्था आहे, त्या स्थितप्रज्ञ अवस्थेतून ज्यावेळी कारामुंगे बाहेर आले, महादेव प्रभूंच्या गाथामध्ये साधारण एक 500 ते 550 अभंग आहे. त्यामध्ये काही हिंदी पण अभंग आहे. आणि असे महादेव प्रभू खर तर माणसाच्या जीवनामध्ये जो मोक्ष नावाचा पुरुषार्थ आहे, 4 प्रकारच्या मुक्ती सांगितल्या: स्वरूपता, सलोकता, समीपता आणि सायुज्यता. आपण एक प्रमाण म्हणतो काय? 4 मुक्ती दायक दाता उदार सद्गुरु, गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. 4ही मुक्तींना जो देऊ शकतो असं दातृत्व गुरुच आहे. आणि म्हणून देवाकडे जाण्याच्या अगोदर व्यक्तीनं गुरुकडे आलं पाहिजे. पण गुरुकडे येण्याकरता भाग्य असावं लागतं. कधी कधी मठाच्या शेजारच्यालाही गुरु कळत नाही. जसं म्हणतात ना, म्हशीच्या स्तनांमध्ये दूध आहे पण गोचिडाला त्याची चव आहे काय? आहे की नाही? म्हणजे दूध आहे पण तो मात्र दूध पित नाही. दुर्जन लोक अशी असतात, त्यांना योग्यता कळत नाही. याचा अर्थ त्यांचं भाग्य उदयाला आलेलं नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज प्रमाण देतात, भाग्याचा उदय तेने जोडी संत पाय. भाग्य उदयाला आलं याचा अर्थ सद्गुरूंचं दर्शन आपल्याला झालं. पण ज्या अर्थी आपल्याला दर्शन होत नाही त्या अर्थी आपलं भाग्य अजून उदयाला आलेलं नाही. बघा, 12 राशी आहेत. त्या 12 राशींना त्यांचा भाग्योदय काल वेगवेगळा आहे. काही राशींचा भाग्योदय 22व्या वर्षी आहे आणि काही राशींचा, जसं शनीच्या राशी ज्या आहेत कुंभ, मकर आदी, या राशींचा भाग्योदय 42 वर्ष, 42 ते 48, म्हणजे अर्धी लाकडं मशानात गेलेली असतात त्याची. पण त्याचा भाग्योदयच त्या वेळेला आहे. म्हणजे बघा, कुंभ मकर राशीची माणसं फार हुशार असतात. ज्ञानसागर कुंभ, जो कुंभ डोक्यामध्ये काय विचारल ते सांगतील. ते ज्ञानाचं भांडार आहे. पण भाग्योदय मात्र थोडा दीर्घ आहे, उशिरा आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये भाग्योदय होण्याकरता
सद्गुरूंची परम कृपा आपल्याला प्राप्त होण्यासाठी बघा शास्त्रामध्ये 3 प्रकारच्या कृपा सांगितल्या. एक आहे गुरुकृपा, दुसरी आहे देवकृपा आणि तिसरी गोष्ट आहे स्वकृपा. स्वतःची स्वतःवर कृपा झाल्याशिवाय तो व्यक्ती गुरुकडे जात नाही आणि गुरुची कृपा झाल्याच्या शिवाय त्याला देव भेटत नाही. गुरुसेवेचा संकल्प हेच माझे पूर्ण तप. गुरुध्यायी गुरुध्यायी गुरु परते सार नाही. आणि म्हणून मग आता आपल्याला गुरुंकडे का जायचं आहे? काय कारण आहे हो? देवाकडे जाण्याच्या अगोदर पहिलं गुरुकडे गेलं पाहिजे. बघा एक लहान बाळ होतं आणि चिखलामधून माखून आलं आणि अंगणामध्ये त्याचा बाप होता. आता ते मोठ्यानं बाबा करत येऊ लागला. बाबाने घेतलं असेल का जवळ त्याला चिखलात बुडलेल्याला? नाही. तो बाप म्हणला पहिला आईकडे जा, पहिला आईकडे जा. आईनं त्याला आहे तसं हृदयाशी कवटाळलं. बघा बाळ हृदयाला घेतल्याबरोबर शांत का होतात? कारण इथं अनाहत चक्र आहे. सप्तचक्रांमधलं जे अनाहत चक्र आहे त्या अनाहत चक्राचं मिलन अनाहत चक्राला झालं की बाळ आपोआप शांत होतं. आणि म्हणून पूर्वी आपल्याकडे एक पद्धती होती, भेटला माणूस की गळ्याला लावणं. ते गळ्याला लावणं म्हणजे मिठी मारणं नाही, तर अनाहत चक्राचं अनाहत चक्राशी मिलन करणं. पण आता अलीकडे भेटण्याच्या पद्धती बदलल्या नाही ना. तरी बरं आपण भारतामध्ये आहे की नाही? म्हणजे भारतामध्ये भेटण्याच्या पद्धती चांगल्या आहेत, पण तेच परदेशात गेलं तर शिव आणि म्हणून ते बाळ पळत आलं. बापानं आईकडं त्याला पाठवलं. आईनं हृदयाला कवठाळलं, शांत केलं, त्याला आंघोळ घातली, स्वच्छ कपडे घातले, गंध पावडर सगळं झालं, तयार केलं बाळाला आणि बाहेर घेऊन आली. त्यावेळेस बाप अंगणामध्ये होता. आता बापानं बघितलं, बापानं उचललं आणि उंच उंच आकाशामध्ये त्याला उडवू लागला. ती आई म्हणजे आपले गुरु असतात की गुरु आपल्यातल्या सगळ्या पद्धतीच्या विकारांना दूर करतात आणि मग देवाकडे घेऊन जातात. त्यावेळेला देव आपल्याला उंच उंच भरारी देत असतो. आणि म्हणून महादेव प्रभू अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, गुरु देवा चाही देवा, गुरु देवा चाही देवा, गुरु देवा चाही देवा, गुरुदेवा चाही देवा, गुरुदेवा चाही देवा, गुरुदेवा चाही देवा,
देवाचा हि देव कळू येता अनुभव. आणि म्हणून वीरशैव संप्रदायामध्ये ज्या वेळेला व्यक्ती गुरुकडे जातो त्यावेळेला गुरु महाराज त्याच्यावरती कृपा करतात. कशी कृपा करतात? तर शास्त्रानं सांगितलं की पहिली दीक्षा तर बाळ आईच्या गर्भामध्ये 8व्या महिन्यात असताना गर्भदीक्षा. तेच इष्टलिंग वयाच्या 8व्या वर्षी गुरुकडून त्यावरती दीक्षा संस्कार घेऊन गुरुमंत्र त्या बाळाला दिला जातो. दीक्षा घेण्याचं वय आहे 8 वर्ष. आता उद्या तुम्ही कोण कोण दीक्षा घेतले की ते सगळे 8 वयाचे होणार. म्हणजे भले तुमचं 60 जरी असेल, व्यावहारिक वय काही असेल, पण दीक्षा घेतलेलं वय हे 8 वर्ष. 8व्या वर्षी दीक्षा उत्तम, 16व्या वर्षी दीक्षा मध्यम, 32व्या वर्षी दीक्षा कनिष्ठ. मी तर म्हटलं मरायच्या अगोदर दीक्षा घेऊन मरा. शिवहर 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 शिवहर. का मी एका व्यक्तीला दीक्षा दिली, वय वर्ष होतं 99. 99व्या वर्षी दीक्षा घेतली आणि 100व्या वर्षी तो गेला. मी म्हणलं बरं झालं, उदारीचा लिंग तुला नाही मिळाला, तुझा तरी तुला मिळाला. आपला इष्टलिंग आपल्या सोबत, आपलं इष्टदैवत आपल्या सोबत देणारा एकमेव संप्रदाय जर कोणता असेल तर तो वीरशैव संप्रदाय आहे. आणि म्हणून या जगातून तुम्ही काही घेऊन जाऊ शकत नाही. का कोणी जाऊ शकतंय? मगाशी आमचे प्रशांत कतले आले होते आणि महास्वामीजींना ते म्हणत होते की महास्वामीजी, एक 2-4 वर्षापूर्वी माझा अपघात झाला होता आणि मला कमरेच्या इथून सगळं 3 महिने संचेती हॉस्पिटलला मला ॲडमिट केलं होतं. त्यातून मी बरा झालो आणि म्हणून त्या ऋणातून उतराई होण्यासाठी समाजाकरिता काहीतरी मी केलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी उद्याचा दीक्षाविधी सोहळा ठेवलाय. म्हणजे आपल्या जीवनामध्ये ज्या वेळेला दीक्षा प्राप्त होते त्यावेळेला आपलं इष्टलिंग डाव्या करस्थळावर ठेवून उजवा हात त्याच्यावरती झाकला जातो आणि या देहाची समाधी केली जाते. आपल्यामध्ये दफन केलं जात नाही, पुरलं जात नाही, दहन केलं जात नाही, तर आपल्यामध्ये समाधी क्रिया होते. आणि म्हणून या जगातून तुम्ही काहीही घेऊन जाऊ शकणार नाही, मात्र इष्टलिंग आपल्या सोबत येणार आहे आणि जे सोबत येणार आहे त्याला आपण आत्मसात करण्याकरता आपण गुरूंकडे जातो. गुरु महाराज आपल्याला त्रिविध दीक्षा देतात. त्या त्रिविध दीक्षेमध्ये आणवमल जाण्याकरिता, मायी अमल जाण्याकरिता आणि कार्मिक मल जाण्याकरता, म्हणजे हे मल दोष निवृत्त होण्याकरता गुरु महाराज कृपा करतात. आणवमल म्हणजे काय आहे? जसं माणसाला त्रिविध दोष आहेत, आणव दोष, मल दोष, विक्षेप दोष आणि आवरण दोष. मल, विक्षेप आणि आवरण हे त्रिविध दोष आहेत. या त्रिविध दोषामध्ये पहिला दोष जो मल दोष आहे त्यामध्ये 3 प्रकार आहे: आणव, माया आणि कार्मिक. आणव म्हणजे काय आहे? आणव याचा अर्थ आहे मी अणु आहे, मी लहान आहे, ही भावना, ही अनुभवना आहे. मायी अमल म्हणजे काय आहे?
की बाह्य गोष्टीमध्ये, बाह्य संसारामध्ये, बाह्य वस्तूंमध्ये, बाह्य पदार्थांमध्ये आपलं मन जे रममान झालेलं आहे त्या मायी मलदोषाला निवृत्त केलं जातं. आणि तिसरी जी मलदोषणा आहे ती म्हणजे कार्मिक मल. आनव, माया आणि कार्मिक या त्रिविध दोषांचं निवारण करण्याकरताच दीक्षा नावाचा संस्कार आहे. दीयते परमज्ञानम क्षीयते पाशबंधनम दान क्षपण संयुक्ता दीक्षा तेनेह कीर्तिता. दीक्षा म्हणजे काय आहे? ही आहे धर्म दीक्षा, ही आहे साधनेची दीक्षा, ही आहे उपासनेची दीक्षा. आणि म्हणून प्रत्येक वीरशैव लिंगायतांनी दीक्षा घेणं आवश्यकच आहे. मी देवाचा अंश आहे पण मला याचा विसर पडलाय. काय आहे? जसं शिव आहे तसं मी शिवाचा अंश आहे. भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात ममे वांशो जीव लोके जीवभूत सनातनः. सिद्धांत शिखामणीमध्ये रेणुकाचार्य म्हणतात चंद्रकांते यथा तोयम सूर्यकांते यथा नलः बीजे यतांकुर सिद्धा तथात्मानी शिव स्थितः. अहो तुमच्या आत्म्यामध्ये शिव आहे. चंद्रकांत मण्यामध्ये पाणी, सूर्यकांत मण्यामध्ये अग्नी, बीजामध्ये जसं अंकुर आहे तसं आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव आहे. पण त्या देवाचा आपल्याला विसर पडला. मग तो विसर पडलेला घालवण्याकरता काय करावं लागतं? त्यावेळेला रेणुकाचार्य एका श्लोकामध्ये म्हणतात अप्रत्यक्षो महादेव सर्वेषां आत्ममायया प्रत्यक्षो गुरुरूपेण वर्तते भक्ती सिद्धये. अहो देव प्रत्यक्ष होण्याकरता गुरुची सेवा, गुरूंनी सांगितलेल्या मार्गाने जो व्यक्ती जातो अप्रत्यक्षपणे देव तुमच्या हृदयात आहे. अप्रत्यक्षो महादेव सर्वेषां आत्ममायया. मग तो दिसत का नाही? कारण तो माया शक्ती विशिष्ट आहे आणि म्हणून या दृष्टीला तो गोचर होत नाही. खरं तर शास्त्र चार्वाकादी लोक म्हणतात चाक्षुष प्रत्यय पाहिजे. जे डोळ्यांना दिसतं तेच खरं, जे डोळ्यांना दिसत नाही ते खरं नाही असं चार्वाक आदी म्हणतात. पण मग बघा आपण ऑक्सिजन घेतोय, दिसतंय काय? म्हणजे आपण श्वास घेतोय दिसत नाही, म्हणजे मग श्वास नाही म्हणायचा का? नाही, तो आहे. त्याला पाहण्याकरता सूक्ष्म दृष्टी लागते. ज्या वेळेला माझे काही मेडिटेशनचे क्लास सुरू होते त्यावेळेला आपण जो ऑक्सिजन घेतो त्या ऑक्सिजनला रंग सुद्धा असतात. म्हणजे ते किती दीर्घ, किती ऱ्हस्व. खरं तर माणसाचे नॉर्मली जे ऑक्सिजन आहेत ते 16 अंगुलांपर्यंत आहेत. 16 म्हणजे श्वास 16 अंगुलांपर्यंत जातो. पण साधना करू लागला की त्या श्वासाची अंगुल कमी होतात. मग 12, 8 नंतर तर 4 अंगुल म्हणजे फक्त नाकातल्या नाकामध्ये श्वास घेतला जातो. या 2 श्वासाचं अंतर वाढतं. आणि भगवंतानं आपल्याला जन्माला घालत असताना श्वास सुद्धा मोजून दिलेले आहेत. आणि म्हणून आपल्यातला देव आपल्याला कळण्याकरता पहिल्यांदा गुरुकडे जावं लागतं, दीक्षा संस्कार घ्यावा लागतो. आणि हा दीक्षा संस्कार प्राप्त झाल्यानंतर काय होतं? अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये करी आपणास करी
तेथे नाही करी आपणा समान तेथे नाही दुजेपण. आणि म्हणून सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गानं त्यांच्या पद्धतीनं जर आपण आपलं आचरण केलं तर प्रत्यक्ष शिवम भूत्वा शिवम यजेत. शिव होऊन शिवाशी भजिजे. आपणच देव आहोत. शैव सिद्धांत काय मानतो पहा. देव अत्र तत्र इतरत्र परत्र नाही. देव तुमच्याच हृदयात आहे. म्हणून म्हणतात माझे हृदय भुवन करा आपुले सिंहासन. माझं हृदयच देवा तुझं गर्भगृह आहे. पण या हृदयात देव येण्याकरता हृदयही तेवढं पवित्र पाहिजे. आपलं हृदय पवित्र आहे का? काय झालं, पादपूजेसाठी फिरत असताना एका ठिकाणी थांबलो आणि प्रवचन होतं. मग प्रवचन झाल्यानंतर एक आजी माझ्याकडे आल्या आणि आजी मला म्हणू लागल्या, महाराज लय चांगले दिसता, मला एक उपाय सांगा म्हणले. म्हणलं काय झालं? काय नाही म्हणले, माझी पोटदुखी खूप वर्षापासून झाली आहे, ती बरी होण्याकरता काहीतरी सांगा. खूप डॉक्टर केले, खूप मानसोपचार केले, होमिओपॅथी घेतलं, आयुर्वेदिक घेतलं, सगळी औषधं घेतली, पण पोटदुखी काही बरी झाली नाही. मी आजीला म्हटलं, आजी तुम्हाला पोटदुखी केव्हापासून झाली? ती म्हणली, शेजारणीनं घर जेव्हापासून बांधलंय ना तेव्हापासून पोटदुखी झाली. आता या पोटदुखीला काय इलाज आहे? म्हणजे आजच्या घडीला माणसं स्वतःच्या दुःखापेक्षा हळूहळू स्वतःच्या दुःखापेक्षा इतरांच्या सुखामुळे जास्त दुःखी आहेत. शिवहर 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 इतरांच्या सुखामुळे जास्त दुःखी आहेत. बृहदारण्यक उपनिषदामध्ये देवलक्षणामध्ये एक श्लोक आलेला आहे, न याचन्ते न परनिंदा कदा कदा. मंदिरातल्या देवाकडे आपण का जातो त्याची 3 कारणं सांगितली. न याचन्ते, देव कधीच कोणाला काही मागत नाही. बघा, देव कोणाला काही मागतो का? माझं असं मंदिर बांधा आणि माझं तसं मंदिर बांधा. देव कोणाला मागत नाही. आणि
आपण मागतो की नाही? म्हणजे पहिला गुण सांगितला, न याचनते, मागायचं नाही. दुसरी गोष्ट सांगितली, न परनिंदा, कोणाचीही निंदा, द्वेष, तिरस्कार करायचं नाही. पण आपली अवस्था कशी आहे? अहो, आपल्या गाडीच्या बाजूने एखादी मोठी गाडी गेली की आपल्याला असं वाटतं, हा लय लय तुझी गाडी पळते, माहिती आहे मला. एखादी माय माऊली चांगली साडी घालून आली, तिला असं वाटतं हिच्यापेक्षा माझ्याकडे घरात लय भारी साडी आहे ना. एक दृष्टांत सांगितला गेला. काय झालं, एका माऊलीनं साडी घातली, त्याच्यावर आरशे वगैरे असे एकदम मस्त होते. तिला आता वाटलं, एवढी चांगली साडी घातली आहे, मी जर गावामध्ये गेले तर सगळेजण मला बोलतील, विचारतील, किती भारी साडी आहे, किती भारी साडी आहे. गेली गावात, कोणी विचारलंच नाही हो. तिला आला राग, डोकं गरम झालं आणि तिने काय केलं, त्या रागाच्या भरामध्ये, बघा स्त्री तिचे केस बांधलेले आहेत तर कंट्रोलमध्ये असते, एकदा का मोकळे सोडले की ती कंट्रोलच्या बाहेर. भद्रकालीला कसं दाखवतात, आता काय झाले, आता भद्रकालीच्या आता झाल्यात. शिवहर शिवहर काय झालं, आता भद्रकाली खूप झाल्या, दुर्गा भरपूर झाल्यात. म्हणजे आपल्या जीवनामध्ये एक तर मागणी करायची नाही, परनिंदा करायची नाही. मग काय झालं, त्या माऊलीनं मला कोणी विचारलंच नाही म्हणून घरामध्ये गेली, घरालाच आग लावली. आग लावली, आता आगीच्या ज्वाळा भरपूर झाल्या. ती बाहेर आली आणि बाहेर आल्यावरती एक माऊली म्हणू लागली, अगं तुझी साडी काय चमकाय लागली ग. ती म्हणली, हे जर तू अगोदर बोलली असतीस तर आग कशाला लावली असती. म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये आले का, माणसाच्या जीवनामध्ये निंदा नसायला पाहिजे, द्वेष नसायला पाहिजे, तिरस्कार नसायला पाहिजे. ज्या वेळेला याचना, निंदा या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनातून निघून जातात, आपणच देव होतो, आपणच देव होतो. आणि म्हणून जे जे संत पदाला गेले त्यांना सद्गुरूंची कृपा, आशीर्वाद प्राप्त झाले. आणि म्हणून आपल्याही जीवनामध्ये सद्गुरू प्राप्त होण्याकरता, त्याची कृपा प्राप्त होण्याकरता एकदा भजन करूया. शंकर जय 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 शंकर उमा, जय जय शंकर उमाई, छोटस भजन घेऊ. शिवा माझा 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 माझा, शिव माझा मी शिवा
शिव माझा 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 शिव माझा मी शिवाचा. बसलेले हळू बाजूला बसलेले सगळे टाळी आणि मुखाने नाव शिव माझा 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 शिव माझा मी शिवाचा. जय हो. माझा 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 शिव माझा मी शिवाचा. शिव 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 माझा शिव माझा मी शिवाचा. माझा 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 शिव माझा मी शिवाचा. जय हो. शिव माझा 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 माझा. शिव माझा मी शिवाचा. बघा बाजूला बसलेली मंडळी तुम्ही किती भजन करताय ते टाळ थोडे हळू पकवाज हळू आणि फक्त बसलेले म्हणतील हा. माईकवाल्याने नाही म्हणायचं. शिव माझा शिव माझा मी शिवाचा. शिव माझा शिव माझा मी शिवाचा. पुरुष मंडळ तुम्ही पण म्हणायला पाहिजे. प्रसाद सगळ्यांसाठी आहे. शिव माझा मी शिवाचा. शिव माझा मी शिवाचा. फोटोग्राफर थोडं भजनवाल्यांकडे घ्या. कॅमेरावाले शिव माझा शिव माझा मी शिवाचा.
माझा मी शिवाचा. बघा भजन केलं किती आनंद वाटतो. भजन म्हणजे आनंद आहे. भजनामध्ये भजन करत असताना जी टाळी वाजते तेवढं पाप जळून जातं. आणि म्हणून भजन करत असताना टाळी ही वाजली पाहिजे. टाळी वाजली पाहिजे. भजसेवायाम भजन सेवा पापाला संपवते, पाप मुक्त करते. आणि म्हणून ज्या वेळेला सद्गुरूंची कृपा होते, सद्गुरूंनी भजन सांगितलं, आपण ते भजन केलं की आपल्या जीवनातलं पाप समाप्त होतं. आणि म्हणून अरे कोण आहे तो बघ. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये सद्गुरु रूपी नौका असली पाहिजे. बघा पाण्यामधून या तीरावरून त्या तीराला जाण्याकरता काय आवश्यक आहे हो? एक पोहायला आलं पाहिजे. पोहायला येत नसेल तर त्याच्यामध्ये नाव पाहिजे. म्हणजे नावेत बसून आपल्याला पहिलं तीराला जाता येतं. आणि म्हणून महादेव प्रभू अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये म्हणतात, गंगावरील वाहनी गंगेवरील वाहनी गंगेवरील वाहने नेती पैल तीरा प्राणी. वाहने याचा अर्थ आहे अनेक प्रकारची साधनं. पायातल्या चपलांना पण वाहन म्हणतात. आपण ज्या गाडीतून जातो त्यालाही वाहन म्हणतात. आणि नावेला सुद्धा वाहन म्हणतात. आणि म्हणून या तीरापासून त्या तीराला घेऊन जाणारी वाहनी, नदी पात्रावरील जी नाव या तीरापासून त्या तीराला घेऊन जाते, तद्वत आपल्या जीवनामध्ये परमार्थाच्या तीराला घेऊन जाणारे वाहने कोण असेल तर ते आपले सद्गुरू आहेत.
बघा बस आहे बस. आता बस मध्ये ड्रायव्हर सीटच्या जवळ जो व्यक्ती बसतो त्याला हादरे लागत नाही. जेवढा व्यक्ती ड्रायव्हर पासून लांब तेवढा त्याला ताप आहे की नाही. जसं माग 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 गेला की त्या व्यक्तीला त्रास होतो. आणि म्हणून जीवनामध्ये बसमध्ये आपण ड्रायव्हर सीटच्या बरोबर जवळच्या सीटवरती बसण्याचा प्रयत्न करतो. जसं ट्रॅव्हल्समध्ये बसायचं, मग बुकिंग करताना आपण नंबर्सवर बुक करतो. टायरवरती नको, मागे नको, बरोबर मध्यावरती असावं. का? कारण आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये. म्हणजे जसं गाडीमध्ये ड्रायव्हर सीटच्या जवळची सीट आपण शोधतो, तसं परमार्थामध्ये जर ड्रायव्हर कोण असेल तर सद्गुरू आहेत. सद्गुरू आहेत. आणि म्हणून व्यक्ती जेवढा सद्गुरूच्या जवळ तेवढा दुःखाच्या दूर असतो. बघा आता काही लोकांना वाटतं परमार्थामध्ये दुःख नाही, असं नाही. परमार्थात दुःख आहे, पण एक गोष्ट मात्र सगळ्यात मोठी आहे की परमार्थ दुःख सहन करण्याची क्षमता देत. पारमार्थिक माणूस दुःखी नाही असं नाही, त्यालाही दुःख आहे, पण त्याला दुःख सहन करण्याचं सामर्थ्य हे प्राप्त झालेलं असतं. आणि म्हणून सद्गुरूच्या जवळ राहिलं पाहिजे. काय झालं, 4 मित्र होते आणि रात्रीची वेळ त्यांनी पार्टी वगैरे सगळं केलं. आणि मग एकाच्या डोक्यात आलं म्हणजे आपण पलीकडच्या तीरावरती जाऊ. आणि म्हणून एका नदी पात्रावरती जाऊन एका नावेत बसले. बघा नावेत बसले आणि नाव वलवू लागले. 2 तास झालं, 4 तास झालं. अहो उजाडलं, एकदम लक्क प्रकाश पडला, पण अजून नाव त्या तीराला का पोचेना. त्या मार्गाला नाव का जाईना. म्हणून 4 जण विचार करू लागले. सकाळ होता होता हे सगळे शुद्धीवरती आले. आणि शुद्धीवरती आल्यावर त्यांच्या लक्षात आलं नाव ज्या खुंट्याला बांधलेली दोरी नव्हती ती दोरी सोडली नव्हती. जीवनामध्ये त्या नावेला बांधलेली जी दोरी आहे तो दोरी सोडणारा कोणीतरी पाहिजे. शिवहर 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 शिवहर. आपल्या जीवनामध्ये सुद्धा अशीच अवस्था. आपण वलवतोय, प्रयत्न करतोय, पण आपली जी नाव पाण्यावरती आहे ती पाण्यावरची नाव अजून पहिलं तीराला गेलेली नाही आहे. ती कुठंतरी अजून डगमगत आहे. आणि म्हणून एका भजनकारानं सुंदर भजन म्हणलं होतं. डगमग डोले माझी पाण्यावरी नाव रे, डगमग डोले माझी पाण्यावरी नाव रे, कैलासच्या महादेवा बिगी बिगी धाव रे, कैलासच्या महादेवा बिगी बिगी धाव रे. डगमग डोले माझी पाण्यावरी नाव रे, डगमग डोले माझी पाण्यावरी नाव रे,
कुठवर शोधू तुला दूर तुझे गाव रे, कुठवर शोधू तुला दूर तुझे गाव रे, कैलासीचा महादेवा, बघा डगमग डोले माझी. बघा आपल्या सगळ्यांची अवस्था अशीच आहे. आपली नाव डगमगू लागलेली आहे आणि म्हणून या डगमगणाऱ्या नावेला जर ड्रायव्हर चांगला असेल तर आपल्या जीवनाची नाव डगमगणार नाही. आणि म्हणून सद्गुरूच्या सानिध्यामध्ये राहा. त्या देवाच्या भेटीची आस, त्या देवाच्या भेटीची भावना निर्माण होण्याकरता सद्गुरूंची कृपा, एक स्वकृपा, दुसरी गुरुकृपा जर असेल तरच देवाची कृपा होते. आणि म्हणून डगमग डोले माझी पाण्यावरी नाव रे, डगमग डोले माझी पाण्यावरी नाव रे, कैलासीचा महादेवा, बिगी बिगी धाव रे, कैलासीचा महादेवा, बिगी बिगी धाव, कैलासीचा महादेवा, बिगी बिगी धाव रे, कैलासीचा महादेवा, बिगी बिगी धाव. अहो देवाना आपल्याकडे यावं याकरता आपली काहीतरी योग्यता, आपली काहीतरी पुण्याही असायला पाहिजे. आणि म्हणून सद्गुरूची विशेषता एक आहे. सद्गुरू जवळ गेल्याशिवाय अनुभूती येत नाही. अध्यात्म हे सगळं अनुभूतीवरती आहे. काही लोकांना वाटतं दाखवा बघू, दाखवता नाही. अध्यात्म दाखवण्याचं नाहीच, अध्यात्म अनुभवण्याचं आहे. आणि म्हणून काही गोष्टी पैशाने विकत मिळतात, पण आनंद पैशाने विकत मिळतो काय हो? आनंद पैशाने विकत मिळत नाही. आनंदाची अनुभूती घ्यावी लागते, अनुभव घ्यावा लागतो. आणि म्हणून ती अनुभूती सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये येतात. आणि मग पहिली विशेषता सांगितली की सद्गुरू जवळ गेल्याबरोबर ते आपल्याला आपल्यासारखं बनवतात. बघा पाठी राख सद्गुरु सारिका, पाठी राख पाठी राखा श्री गुरु सारिका, हस्ता पाठी राखा श्री गुरु सारिका, हस्ता पाठी राखा श्री गुरु सारिका, हस्ता पाठी राखा. इतरांचा लेखा, इतरांचा लेखा, इतरांचा लेखा कोण करी सारिका, हस्त पाठी राख सद्गुरु सारिका, हस्ता पाठी राखा श्री गुरु सारिका, हस्त पाठी राख इतरांचा लेखा, इतरांचा लेखा कोण करी श्री गुरु सारिका, हस्ता पाठी राखा सद्गुरु सारिका. श्री गुरु सारिका, हस्ता पाठी राखा इतरांचा लेखा, कोण करी राजियाची कांता. आणि म्हणून अनुभूतीच्या स्तरावरती सद्गुरू
सद्गुरू भेटले पाहिजे. आज या ठिकाणी श्री 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 1008 जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी, ज्यांचं परम सानिध्य, परम कृपा, आशीर्वाद प्राप्त झाले. खर तर महास्वामीच्या समक्ष काशीमध्ये एकदा महास्वामीजी कीर्तन झालं होतं आणि आज औंधकर मठामध्ये आपल्या सानिध्याची प्राप्ती होती. आपल्याच आशीर्वादानं हे सगळं धर्मकार्य आमचं सुरू आहे. अशीच आपली कृपा राहावी. आपल्या चरणी अनंत साष्टांग नमस्कार. आणि म्हणून महादेव प्रभू या अभंगामध्ये सद्गुरूंच्या कृपेची विशेषता सांगतात की अनुभूतीच्या स्तरावर करी आपणा समान तेथे नाही म्हणजे पण. नंतर म्हणतात की सद्गुरू आपल्या जीवनाला पहिलं तीरावरती घेऊन जातात. नाही एवढंच नाही तर सद्गुरू आपल्या परीसासारखा परीस बनवतात. बघा, परीस नावाचा जो धातू आहे, परीस नावाचा जो रत्न आहे, त्या परीसाची विशेषता काय हो? काय आहे? परीसाची विशेषता आहे, परीस लोखंडाचं सोनं करतो, है ना. परीस लोखंडाचं सोनं करतो, पण परीसासारखा परीस बनवू शकत नाही. तो सोनं बनवू शकतो, पण तो परीस बनवू शकत नाही. पण गुरु माऊली इतकी उदार आहे आणि म्हणून शिवदास माऊली एका अभंगामध्ये म्हणतात, शिवदास म्हणे, शिवदास म्हणे, शिवदास म्हणे, शिवदास म्हणे दाता, शिवदास म्हणे, शिवदास म्हणे, शिवदास म्हणे, शिवदास म्हणे दाता, शिवदास म्हणे, शिवदास म्हणे, शिवदास म्हणे, शिवदाता, शिवदास म्हणे, शिवदास म्हणे, शिवदास म्हणे, शिवदाता. नाही सम गुरुनाथा, 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 नाही सम गुरुनाथा. नाही सम गुरुनाथा, नाही सम गुरुनाथा. शिवदास म्हणे, शिवदास म्हणे, ओम नमः शिवाय. शिवदास म्हणे, शिवदास म्हणे दाता, शिवदास म्हणे, शिवदास म्हणे, शिवदास म्हणे, शिवदास म्हणे दाता. शिवदास म्हणे, शिवदास म्हणे, शिवदास म्हणे, शिवदास दाता, शिवदास म्हणे, शिवदास म्हणे, शिवदास म्हणे, शिवदास. शिवदास म्हणे दाता, नाही सम गुरुनाथा. अनेक प्रकारचं दान दिलं जातं, अनेक प्रकारचा दातृत्व भाव, औदार्य दाखवलं जातं. कोणी भूमी दान देतं, कोणी सुवर्ण दान देतं, कोणी कन्या दान देतं, कोणी पुत्र दान देतं. पण महादेव प्रभू म्हणतात, या सगळ्या दानांमधील जे श्रेष्ठ दान आहे ते सायुज्य दान आहे. आणि म्हणून महादेव प्रभू या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये काय म्हणतात? म्हणे महादेव दाता दान देतो सायुज्य. तर त्या व्यक्तीला मुक्त
अनंत पुरुषार्थ प्राप्त होतो. तो मोक्ष पुरुषार्थ प्राप्त होण्याकरता सद्गुरूंची परमकृपा आपल्याला प्राप्त व्हावी याकरिता औंधकर मठ संस्थानामध्ये लिंगैक्य गंगाधर शिवाचार्य यांच्या द्वितीय पुण्यतिथीच्या निमित्तानं आयोजित हा शिवनाम सप्ताह, आजची ही 6व्या दिवसाची सेवा आणि या सेवेच्या माध्यमातून महादेव प्रभूंनी चिंतन केलेला ही सद्गुरूंची परमकृपा प्रत्येक शिष्यावरती होत असते. शिष्याची तेवढी योग्यता वाढली पाहिजे. अध्यात्म हे आत्मसात करण्याचं आहे आणि म्हणून तुम्ही जेवढं आत्मसात करता, जेवढं अध्ययन करता, तेवढं तुमचं ज्ञान वाढत जातं, तुम्हाला अनुभूती येत जाते. आणि म्हणून त्या अनुभूतीच्या स्तरावरती महादेव प्रभू म्हणतात की सायुज्य देणारा गुरु हा देवा समान आहे, नाही तर देवाचाही तो देव आहे, अशा पद्धतीचा भाव या अभंगाच्या माध्यमातून महादेव प्रभू करतात. आणि म्हणून आज या शिवकीर्तनामध्ये आपल्या विश्वमाऊली गुरुकुलाच्या सर्व विद्यार्थिनी अत्यंत सुंदर पद्धतीचं तुम्ही शिक्षण घेत आहात. विद्यार्थी दशा याबद्दल एक श्लोक सांगितला जातो, काकचेष्टा भकोध्यानम श्वान निद्रा तथैवच अल्पहारी गृहत्यागी विद्यार्थी पंचलक्षणः. काय आहे? नजर कावळ्यासारखी, ध्यान बगळ्यासारखं, झोप श्वानासारखी, कमी आहार आणि घराचा जो त्याग करतो त्याला विद्यार्थी म्हणतात. आणि म्हणून विद्यार्थी दशेमध्ये आहाराची वानवा असते. खरं तर म्हणजे ज्या वेळेला आम्ही शिकायला होतो त्यावेळेला असं असायचं, गावाकडे गेलं की असं व्हायचं, काय खाऊ काय खाऊ काय खाऊ. आणि अध्ययनाच्या ठिकाणी गेली की आता वाटायचं आता काय खाऊ. विद्यार्थी दशा आहे, पण हे तुमचं तप आहे. आणि म्हणून चांगल्या पद्धतीचं अध्ययन आपल्या, खरं तर सुरुवातीला शिवकीर्तनच करायचे शिवलीला. आणि मला वाटतं पाटील आमचे 4वी-5वीला असताना कोल्हापूर वगैरे परिसरामध्ये शिवलीला पाटीलांची कीर्तनं झाली. आज त्यांच्या माध्यमातून सांप्रदायिक शिक्षण आणि मगाशी महास्वामीजींनी सांगितल्या पद्धतीनं सिद्धांत शिखामणीचं सुद्धा अध्ययन या सर्व विद्यार्थिनींना व्हावं, अशा पद्धतीची एक चांगली भावना या ठिकाणी आपल्याला सांगितलेली आहे. आमचे बाळासाहेब पाटील सुंदर हार्मोनियम, सुंदर गायन, म्हणजे खरं तर म्हणतात ना, तुकाराम महाराज म्हणले शुद्ध बीजापोटी फळे रसाळ, फळ रसाळ होण्याकरता बीज पवित्र असावं. आणि बाळासाहेब पाटीलांनी आरंभ केला आणि खरोखर आज एक चांगला कीर्तनकार या महाराष्ट्राला प्राप्त झाला, ही त्यांची पुण्याई आहे. आणि म्हणून आपणही त्या पद्धतीचं शिक्षण अध्ययन करा अशी अपेक्षा व्यक्त करतो. मृदंग वादक म्हणजे नारद तुंबर गायन करते अशा पद्धतीचा मृदंग, काय नाव महाराजांचं? हरिभक्त परायण पांडुरंग महाराज. आणि कमी तिथं डोंबे महाराज. म्हणजे कुठं कमी असेल? गायनात कमी आहे का माईकला? कीर्तनकार आहे, त्यासोबत यात्रा चालक आहेत, अनेक प्रकारच्या यात्रा ते घेऊन जातात ना. अशा सर्वांगीण नावात परशुराम आहे आणि त्यांच्या सोबत आमचे शिवभक्त परायण शिवदास स्वामी, सोबतच आतर्डीवरून आलेले भजन मंडळी
धुमाळ, हा शिवभक्तापरायण धुमाळजी, सोबतच हा संपूर्ण कार्यक्रम लाईव्ह दाखवणारे सर्व मीडिया चॅनल धारक आणि कीर्तनामध्ये संमिलित झालेले वाळवेकर, परणकर आणि रायपाटणकर महाराज, सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या या वाङ्मयीन सेवेला इथंच विराम करतो. सगळ्यात महत्त्वाचं, साऊंडवाल्यांनी अजिबात शिट्टी वाजवली नाही, नाहीतर आमची कीर्तनं म्हणजे शिट्ट्याने वाजण्यामध्येच वेळ अर्धा जात असतो. पण सुंदर असं साऊंड ज्यांनी केला, विशेष रूपानं या औंधकर मठ संस्थांचे व्यवस्थापक माहेश्वर मूर्ती शार्दूल स्वामी आणि आपण सर्व वीरशैव लिंगायत समाज बांधव बार्शी ही वाक्रूपे सेवा जगद्गुरू महास्वामीजींच्या पवित्र चरणी अर्पण करतो आणि वाणीला इथं विराम करतो. ही माझी पुष्पपूजा समर्पण हो श्री गुरु राजा, मन्मत शिवलिंग विनवी बोजा, श्री गुरु नागेशासे गुरुराज माऊली, माऊली माऊली गुरुराज माऊली, माऊली माऊली गुरुराज माऊली, हो माऊली माऊली गुरुराज माऊली, माऊली माऊली गुरुराज माऊली, गुरुराज माऊली, गुरुराज माऊली, गुरुराज माऊली, गुरुराज हो माऊली माऊली गुरुराज माऊली, माऊली माऊली गुरुराज माऊली, हो माऊली माऊली गुरुराज माऊली, माऊली माऊली गुरुराज माऊली. माऊली. शेवटची चाल. मने महादेव दाता, म्हणे महादेव, म्हणे महादेव, म्हणे महादेव, महादेव दाता, म्हणे महादेव, म्हणे महादेव, म्हणे महादेव, महादेव दाता, मने महादेव, मने महादेव, मने महादेव, महादेव दाता, मने महादेव, मने महादेव, मने महादेव, महादेव दाता. नाही समा गुरुनाथ, दान देतो सायोजता,
तेरे
जय सांब जय जय सांब जय साम जय जय साम जय साम जय जय साम जय साम जय जय साम ओ तुझ लागे हेचे माग सुखे संसाराशी घाली दे आवड नको निजाचा सहवास नको नको लोकांते एकांती नको म्हणे मन्मथ शिवलिंगा हो स्मरण करा हो मने भाव हो संसार साग भक्ती बळे हो अभराचे साबुली कैसी संपदा साचनो हा वश विषय मदा हो काय भजला सदा हो काळी वाजवा मुखी शिवनाम मदा हो बसवलिंग तुम्हाची सांगतो सर्व जग ब्रह्म व्हावे हो शिवाद्वारी उभी संतांची उभरा उभरा काया कर्णकाठी पंचप्राण आरती शिवराजा मन्मथ स्वामी महाराजा सुखी शिव मंडळी जे का द्याती चंद्रमौळी काम क्रोधाच माईकचा आवाज दे रे व्हावे चिरंजीव जाते तिथे माझा शिव काम क्रोधाचा वळसान माझा शिवदासा म्हणे त्याचे व्हावे कल्याण त्रिवाचे काम क्रोधाचा वळसान माझा शिवदासा नमस्कार माझा श्रोते राणूदोरा नमस्कार माझा लोते राणूदोरा नाड्याने नरा सूर्याते सांडोणी लाजाभिमान करावे भजन प्रेमानंदे शिवा शब्दाचे कारुण्या रोळवे दावावे देवळे दास माझे अशक्त मी आहे दुर्बल सर्वता म्हणून या माता श्रोते पाय शिवदास म्हणे सकळ मिळवणे याचे चरणी लोटून या सद्गुरुनाथ शंभो हर शंभो हर शंभो हर
खाली बसून घ्या, खाली बसा. एक 5 संत मिनिटं शिरोमणी सगळेजण ब्रह्मस्वामी सर्वजणी खाली